तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनाचं जे नियोजित होतं ते आज 20 मार्च 2022 रोजी आपण संपन्न करीत आहोत। या साहित्य संमेलनाला उपस्थित असलेले संमेलनाचे उद्घाटक डॉक्टर अपराजित सर, या संमेलनाला उपस्थित असलेले आणि बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल विचारमंचावरती ज्यांनी आपल्या समोर ख्रिश्चन धर्म, जैन धर्म, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म याच्या संदर्भामध्ये आपल्या संवादात विचार मांडले, त्या सर्व मान्यवर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या भागातील विविध मान्यवर, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपणाला 21व्या राष्ट्रीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अध्यक्षीय नात्याने सर्वप्रथम सप्रेम जय भीम करतो। जय भीम। आज या ठिकाणी विविध धर्माची प्रार्थना स्थळांचे कायदे आणि त्यांचं महत्व हा विषय आहे। त्या विषयाला सुरुवात करतो। हा जो विषय आहे की विविध धर्माच्या प्रार्थना स्थळांचे कायदे आणि त्यांचं महत्व, फक्त धर्माचे पूजा स्थळ आहेत, प्रार्थना स्थळ आहेत, त्यांचे कायदे काय काय आहेत आणि त्याचं महत्व काय आहे हेच मी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहे। धर्म काय आहे, त्या धर्माचं तत्वज्ञान काय आहे किंवा त्या धर्माची वस्तुस्थिती काय आहे याच्याशी आपण स्पर्श करणार नाही, ही आपली मर्यादा आहे। दुसरी मर्यादा आहे की धर्माच्या बाबतीत ज्या काही विवादित गोष्टी असतील किंवा या धर्माच्या कायद्याच्या संदर्भामध्ये ज्या काही विवादित गोष्टी असतील त्या विवादित गोष्टी मांडण्याचा हा विषय अजिबात नाही। तर गेल्या स्वातंत्र्यानंतर किंवा स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून जे कायदे प्रार्थना स्थळांच्या संदर्भामध्ये आहेत त्याची फॅक्च्युअल परिस्थिती म्हणजे वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडायची आहे। आता ही वस्तुस्थिती का मांडायची आहे हा पुन्हा प्रश्न आहे, की हा विषय तुम्ही का निवडला हा पुन्हा प्रश्न आहे। आणि त्या प्रश्नांचं उत्तर असं आहे की मी स्वतः गेली 35 ते 40 वर्षे बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्ट या विषयावरती काम करतो, बौद्धांचे पर्सनल लॉ झाला पाहिजे याच्यावरती काम करतो आणि या निमित्ताने बौद्धांची आचारसंहिता या विषयावर काम करत असताना मी स्वतः महाराष्ट्र सरकारला आणि भारत सरकारला की बौद्धांचा विवाह आणि वारसा हक्क कायद्याचा ड्राफ्ट सादर केला, त्यानंतर केला आणि त्याच्यावरती आम्ही सातत्याने चळवळ करत आहे। त्यानंतर आम्ही बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्ट या विषयावर काम करत असताना बौद्धांची आचारसंहिता आणि बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्टच्या अंतर्गत या देशामध्ये सर्व धर्मांच्या प्रार्थना स्थळांचे कायदे आहेत, परंतु बौद्धांचं प्रार्थना स्थळ बुद्ध विहार आहे। या बुद्ध विहाराचा मात्र या देशामध्ये आज एक कसल्याही प्रकारचा कायदा नाही, म्हणून बुद्ध विहारांच्या व्यवस्थापनाचा सुद्धा कायदा झाला पाहिजे या विषयावरती गेली 35 वर्ष आम्ही कार्य करत असताना त्याचाही ड्राफ्ट बनवून महाराष्ट्र सरकारला आम्ही सादर केला। काणेकरांना हे सर्व विषय त्यांच्या समोर आम्ही मांडले की या धर्माचे हे कायदे आहेत, या धर्माचे हे कायदे आहेत, या धर्माचे हे कायदे आहेत, महाराष्ट्र सरकारच्या समोर मांडले, भारत सरकारच्या समोर मांडले आणि त्यांना तयार केलं आणि महाराष्ट्र सरकारने हा विषय आमचा मान्य केला की जर सर्व धर्मांच्या प्रार्थना स्थळांच्या व्यवस्थापनाचे कायदे असतील तर मग तुमच्या सुद्धा धर्माचं असण्याला विरोध करण्याचा काही प्रश्नच नाही। हा विषय ज्यावेळेस आम्ही सरकारच्या समोर मांडत होतो त्यावेळेस काणेकर सरांनी म्हटलं की हा विषय आमच्या हा संविधानाचाच भाग आहे, त्यामुळे हा विषय जनतेसमोर सुद्धा आला पाहिजे। त्या माध्यमातून या विषयाचं प्रयोजन हे 26 जानेवारीच्या माध्यमातून केलेलं आहे। तर मी तुमच्या समोर या विषयाची जे कोणते मुद्दे मांडणार आहे ते थोडक्यात सांगतो। मी प्रथम तुमच्या समोर हिंदू धर्माच्या प्रार्थना स्थळांशी असणारे कायदे आणि त्याच्या पाठीमागचा बॅकग्राऊंड मांडणार, त्यानंतर मुस्लिम धर्माचे ज्या प्रार्थना स्थळासाठी जे कायदे आहेत ते सांगेन, त्यानंतर ख्रिश्चन धर्माचं, जैन धर्माचं, पारशी धर्माचं आणि यहुदी आणि शेवटी बौद्ध धर्माच्या प्रार्थना स्थळांच्या कायद्याची वस्तुस्थिती काय आहे थोडक्यात मांडणार आहे, कारण बरीचशी पार्श्वभूमी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे। प्रथम मी तुमच्या समोर जो मुद्दा ठेवणार आहे की या देशामध्ये कायद्याची प्रक्रिया 4 प्रकारे झालेली आहे
म्हणजे या देशामध्ये कायदे करायला सुरुवात कधी झाली तर ब्रिटिश कालखंडामध्ये या देशामध्ये कायदे करायला सुरुवात झाली. ब्रिटिशांच्या कालखंडापासून आजपर्यंत कायदे करण्याचे 4 प्रकार आहेत. 1861 सालापासून कायदे करायला सुरुवात झाली. इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल याच्या माध्यमातून 1861 सालापासून 1947 सालापर्यंत ब्रिटिशांच्या माध्यमातून एक कायदे झाले. आपण म्हटलं की 1861चा कायदा, 1892चा कायदा, 1909चा कायदा, 1918चा कायदा, जे ब्रिटिशांनी जे कायदे केले हे कायदे सगळे इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे ब्रिटिशांच्या माध्यमातून हे कायदे झालेले आहेत. फक्त एवढेच कायदे झालेत का ब्रिटिशांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कायदे झाले. सतीचा कायदा असेल, विविध धर्माचे कायदे असतील, अनेक प्रकारचे कायदे 1947 सालापर्यंत या देशामध्ये ब्रिटिशांच्या माध्यमातून झाला. हा कायद्याच्या राज्यातला एक प्रकार. दुसरा जो प्रकार आहे तो 1947 सालापासून 1989 सालापर्यंत 1947 ते 49 या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय संविधान सभेच्या माध्यमातून काही कायद्यांची निर्मिती करण्यात आली. तिसरा जो आहे तो म्हणजे असे पार्लमेंट होते, हंगामी पार्लमेंट होतं, प्रोव्हिजनल असेंब्ली होती. संविधान बनल्यानंतर आणि 1952चं इलेक्शन होईपर्यंत जे मंत्रिमंडळ होतं किंवा जी असेंब्ली होती त्या असेंब्लीच्या माध्यमातून ही 1949 ते 1952 या कालखंडामध्ये कायदे झाले. आणि 1952चं पहिलं या देशातली निवडणूक झाल्यानंतर 1952 सालापासून 2022 सालापर्यंत या देशामध्ये कायदे झालेले आहेत. अशा पद्धतीने जवळजवळ ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये 86 वर्ष आणि त्यानंतर आपल्या स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये 106 वर्षाच्या कालखंडामध्ये या 4 पद्धतीने या देशामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक किंवा विविध प्रकारचे कायदे या देशामध्ये झालेले आहेत. ब्रिटिशांच्या कालखंडातील सगळेच्या सगळे कायदे स्वातंत्र्याच्या कालखंडानंतर संपले का तर असं नाही. ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये काही बनवलेले कायदे ही स्वातंत्र्याच्या नंतर भारतीय संविधान सभेने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मान्य करून त्याला पुढे चालू ठेवण्यासाठी सुद्धा मान्यता दिलेली आहे. त्यामुळे ब्रिटिश कालखंडातला आपण बघितलं इंडियन पिनल कोड आजही चालू आहेत. अनेक धर्माचे जे विविध कायदे आहेत त्याला आजही मान्यता भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये दिलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारे अशा 4 प्रकारे जे विविध प्रकारचे कायदे बनवले, आपण मात्र आज कुठल्याही कायद्यावर न बोलता फक्त या देशामधली ज्या धर्माची प्रार्थना स्थळ आहे त्यांच्या कायद्याबद्दलच बोलणार आहोत. ही आपली मर्यादा आहे. आता हिंदू धर्माची जी प्रार्थना स्थळ आहे त्यांच्या संदर्भामध्ये जे कायदे आहेत त्याचे स्पष्टीकरण करत असताना मी सर्वप्रथम म्हणेन की चॅरिटेबल ट्रस्ट ही संकल्पना या देशामध्ये 1882 ला ब्रिटिशांच्या माध्यमातून सुरू झाली. चॅरिटेबल आणि ट्रस्ट म्हणजे धर्मादायी न्यास. धर्मादाय म्हणजे परोपकारी. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं आपण म्हणतो. म्हणजे परोपकाराची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे. त्यामुळे परोपकार कुणासाठी तर परोपकार गरिबांच्यासाठी, परोपकार सार्वजनिक जीवनासाठी, परोपकार नेमके कुठल्या कुठल्या उद्देशासाठी परोपकारी असलं पाहिजे याचं त्या चॅरिटेबल कायद्यामध्ये अधिकृतपणे ही संकल्पना 1882च्या कायद्याच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे. त्यामुळे चॅरिटेबल ट्रस्ट हे जे चॅरिटेबल ट्रस्ट हे सामाजिक दृष्टिकोनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून आणि धार्मिक दृष्टिकोनातून, ही धार्मिक दृष्टिकोनातून म्हणजे अपराधी सरांनी त्याच्यातलं थोडंसं तुमच्या समोर स्पष्टीकरण केलेलंच आहे की प्रार्थना स्थळांच्या वरती ट्रस्ट कायदे कशा पद्धतीने निर्माण झालेले आहेत ते. त्यामुळे जे गरिबांच्या उत्थानासाठी किंवा सार्वजनिक जीवनात समाजाच्या कल्याणासाठी ज्या ज्या गोष्टी करणारे आहेत त्या संस्था मग ट्रस्ट ज्या निर्माण झाल्या आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून या देशात गरिबांचं म्हणजे याच्या पाठीमागचा जो प्रमुख उद्देश होता तो सरकारच्या कामकाजावरचा ताण कमी करणं. आपण कोणत्याही देशामध्ये म्हणतो सामाजिक संस्था असतील, शैक्षणिक संस्था असतील, या सगळ्या सरकारचा ताण कमी करतात. जर खाजगी अनेक शैक्षणिक संस्था निर्माण झाल्या असतील आणि त्या विभागातल्या लोकांचे ते एज्युकेशनची गरज पूर्ण करत असतील, सामाजिक सेवेची गरज पूर्ण करत असतील, तर अशा प्रकारचं संस्थात्मक ट्रस्ट निर्माण होऊन त्या ट्रस्टच्या माध्यमातून समाजाची सामाजिक, शैक्षणिक हे सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही ट्रस्ट ही संकल्पना 1882 साली ब्रिटिशांच्या माध्यमातून आली आणि 1882 साली इंडियन ट्रस्ट कायदा निर्माण झाला. आता हा जो इंडियन ट्रस्ट कायदा निर्माण झाला आणि ट्रस्ट ही संकल्पना निर्माण झाली. ट्रस्टचे 2 प्रकार आहेत. एक
सार्वजनिक ट्रस्ट आणि दुसरा खाजगी ट्रस्ट. खाजगी ट्रस्ट जो आहे त्याला 1882चा कायदा लागतो, परंतु सार्वजनिक ट्रस्टचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळी सार्वजनिक ट्रस्टला एक कायदा नाही. सार्वजनिक ट्रस्टच्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्या सार्वजनिक ट्रस्टसाठी त्या ट्रस्टचा जो उद्देश आहे त्या उद्देशानुसार त्या ट्रस्टसाठी कायदे बनवले गेलेले आहेत. केंद्रीय स्तरावरती कायदे बनवले गेलेले आहेत आणि राज्य स्तरावरती सुद्धा ट्रस्टचे कायदे बनवलेले आहेत. केंद्रीय स्तरावरती हिंदू रिलिजियस अँड एंडॉमेंट्स अशा या नावाने किंवा पब्लिक ट्रस्ट या नावाने कायदे बनवलेले आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र एक होता त्यावेळेस बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 असा कायदा बनलेला आहे. गुजरात आणि महाराष्ट्र वेगळा झाल्यानंतर आपण त्याला महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम असं त्याचं नाव दिलेलं आहे. या बॉम्बे पब्लिक ट्रस्ट नंतर महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अशा पद्धतीनं नियोजन नाव म्हणजे नावाचं परिवर्तन करण्यात आलेलं आहे. ही जी सार्वजनिक ट्रस्ट महाराष्ट्रामध्ये जी सुरुवात प्रत्येक राज्यामध्ये आहे, जसं महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट आहे तसाच प्रत्येक राज्याचा स्वतंत्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट आहे आणि त्या ठिकाणचे ट्रस्ट जे आहेत ते राज्यस्तरीय ट्रस्ट त्या ठिकाणी ते राज्य अधिकृतपणे त्याची अंमलबजावणी किंवा नियंत्रण करतात. याचं नियंत्रण कशा पद्धतीने होतं तर महाराष्ट्रामध्ये धर्मदाय आयुक्त 1952 साली धर्मदाय आयुक्त हे संघटन स्थापन झालं. त्याचं हेड ऑफिस महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या वरळी या ठिकाणी आहे आणि सर्व ट्रस्टचं रजिस्ट्रेशन या धर्मदाय आयुक्तांच्याकडे करायचं असतं. तर या ट्रस्टच्या माध्यमातून धर्माचे जे पूजास्थळ किंवा प्रार्थना स्थळ आहेत यांच्या कायदे सुद्धा या ठिकाणीच रजिस्टर केले जातात आणि धर्मदाय आयुक्तांच्या माध्यमातून त्याचं सुपरविजन, त्याचं निरीक्षण किंवा त्याचं नियंत्रण हे पूर्णपणे अधिकृतपणे केलं जातं. याच्या व्यतिरिक्त जसं सरांनी सांगितलं की प्रत्येक राज्यामध्ये जी देवस्थानं आहेत या देवस्थानाचे सुद्धा अधिकृतपणे कायदे केलेले आहेत ट्रस्टच्या माध्यमातून. जसं महाराष्ट्रामध्ये शिर्डी देवस्थान आहे तर शिर्डी देवस्थान कायदा स्वतंत्र केलेला आहे. पंढरपूरचा कायदा स्वतंत्र केलेला आहे. कोल्हापूरचा महालक्ष्मीचा कायदा स्वतंत्र केलेला आहे किंवा मुंबईमध्ये प्रभादेवी सिद्धिविनायकाचा ट्रस्टचा कायदा स्वतंत्र केलेला आहे. जी मोठमोठी देवस्थानं आहेत ह्या देवस्थानांचे सुद्धा स्वतंत्र ट्रस्ट करण्याचा म्हणजे या पूजास्थानाचा किंवा या प्रार्थना स्थळांचा सुद्धा स्वतंत्र कायदा करण्याचा अधिकार जो आहे तो या महाराष्ट्र सरकारला मिळालेला आहे. परंतु हा अधिकार कशा पद्धतीने मिळाला? काही लोकांचा असा सुरुवातीला ग्रह होऊ शकतो की संविधानाचं आणि याचा संबंध काय किंवा संविधानाचं आणि याचं नातं काय. तर जसं सरांनी सुरुवातीला सांगितलं की भारतीय संविधानाचं आर्टिकल 19C किंवा 19(3) असं आपण म्हटलं. त्यानंतर भारतीय संविधानाच्याच मूलभूत अधिकारामधले आर्टिकल 25 ते 30 पासून जर आपण केलं आर्टिकल 272 आणि आर्टिकल 46 या सर्वांचा एकत्रितपणे जर आपण विचार केला तर ही सगळे आर्टिकल की धर्मदाय संस्था स्थापन करण्यासाठी परमिशन देतात आणि त्याच्या अटी सुद्धा याच्यातूनच निर्माण होतात. जसं सरांनी मोहम्मद सरांनी सांगितलं की या देशामध्ये कुठलाही कायदा असेल तर त्याची जन्मदात्री ही संविधानच असते आणि कायद्याच्या राज्यामध्ये कुठलाही कायदा झाला तरी तो संविधानाच्या आर्टिकलवरती अवलंबून असतो किंबहुना संविधानाच्या अनुच्छेदातूनच त्याचा जन्म झालेला असतो. संविधानाच्या अनुच्छेदाशिवाय या देशाला कुठलाही कायदा करता येत नाही. या देशाने संसदेने केलेला कायदा असो किंवा या देशातल्या कुठल्याही संस्थेनी, कॉर्पोरेशननी किंवा साध्या संघटनेने केलेला नियम असो तो नियम संविधानाच्या 395 अनुच्छेदाच्या सुसंगतच असला पाहिजे. त्याच्या विरोधात करण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्यामुळे हे कायद्याचं राज्य आहे. 395 आर्टिकलच्या माध्यमातून या देशात त्या आर्टिकलवर आधारित तुम्हाला काहीही कायदे करता येतील. तुम्हाला धर्माच्या ऍक्टिव्हिटी करा, सामाजिक ऍक्टिव्हिटी करा, तुमचं जीवन पद्धती तुम्हाला जशा पद्धतीने जगायची तशा पद्धतीने जगा. परंतु तुम्हाला ज्या पद्धतीने जीवन पद्धती जगायची त्या जीवन पद्धतीचे जे तुम्ही नियम बनवाल ते नियम मात्र संविधानाशी सुसंगतच असले पाहिजेत असं संविधानिक आपला बंधन या देशामध्ये आहे. त्यामुळे संविधानाची कुठली आर्टिकल आहेत त्याच्याच माध्यमातून जे ट्रस्ट स्थापन होतं, जे धर्मदायी संस्था ज्या स्थापन होतात त्या धर्मदायी संस्था सुद्धा राज्य, केंद्र आणि
राज्य केंद्र आणि राज्य केंद्र कमी, म्हणजे एक राज्याची सूची असते, एक केंद्राची सूची आहे आणि एक समवर्ती सूची आहे. म्हणजे स्टेट लिस्ट आहे, सेंट्रल लिस्ट आहे आणि कन्करंट लिस्ट आहे. हा जो विषय आहे तो कन्करंट लिस्ट मध्ये आहे. आर्टिकल 246 प्रमाणे या देशामध्ये प्रार्थना स्थळासाठी कायदे करण्याचा अधिकार केंद्राला पण आहे आणि प्रार्थना स्थळासाठी कायदे करण्याचा अधिकार राज्यांना सुद्धा आहे. बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट किंवा राज्य स्तरावरती मी एवढे तुम्हाला कायद्यांची यादी सांगितली. हे राज्याला कायदे करण्याचा अधिकार पूर्णपणे असल्यामुळे, तो कशामुळे आहे तर जी समवर्ती सूची आहे त्या समवर्ती सूचीतला 7वी जी सूची आहे त्या 7व्या सूचीतला 10वा आणि 28वा नंबरचा नंबर आहे. 7व्या सूचीमधला 10वा जो नंबर आहे तो आहे न्यास आणि ट्रस्ट आणि 28वा जो विषय आहे म्हणजे 10वा विषय न्यास आणि ट्रस्ट आहे आणि 28वा विषय आहे धर्मदायी आणि धर्मदायी संस्था असा 28वा विषय आहे. आणि या 7व्या सूचीला अनुसंगून जी भारतामध्ये हिंदूंची पूजा स्थळं व प्रार्थना स्थळं आहेत त्यांच्यासाठी कायदे या देशामध्ये अधिकृतपणे केलेले आहेत. या ट्रस्टच्या कायद्यांच्या बरोबरच या कायद्यांचं महत्व काय आहे तर धर्मदायी संस्थांच्या माध्यमातून किंवा विविध प्रार्थना स्थळांसाठी जे कायदे केलेले असतात या कायद्याला अजून अनुषंगून कुठले कायदे असतात, इन्कम टॅक्सचा कायदा याला जोडला जातो. त्यानंतर CRPC 1908चा याला कायदा जोडला जातो. स्टॅम्प ऍक्ट याला जोडला जातो. इन्कम टॅक्सचा कायदा याला का जोडला जातो तर या समाजाच्या कल्याणासाठी किंवा धर्माच्या प्रचार प्रसारासाठी ज्या संस्था आहेत त्या संस्थाचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला इन्कम टॅक्सच्या माध्यमातून सवलती दिल्या जातात की जेणेकरून हा जो उत्पन्नाचा सोर्स आहे हा उत्पन्नाचा सोर्स सामाजिक कार्यासाठी असेल, धार्मिक कार्यासाठी असेल, शैक्षणिक कार्यासाठी असेल, समाजाकडून हा पैसा गोळा केलेला असेल आणि तो समाजासाठीच वापरायचा जर पैसा असेल तर या सर्वांची छाननी करून 1961चा जो इन्कम टॅक्स ऍक्ट आहे या इन्कम टॅक्स ऍक्टच्या माध्यमातून जी विविध कलमं आहेत त्या कलमाच्या माध्यमातून त्याची छाननी केली जाते. आपल्याला कुठल्याही संस्थेचं विशेषतः ATGचं सर्टिफिकेटचा आपण जास्त विचार करतो. ATG सर्टिफिकेटचं काय असतं तर आपण ज्या देणगीदाराकडून पैसे घेतो त्या देणगीदारालाही इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळाली पाहिजे असं एकच कलम नाही तर अशी अनेक कलमं आहेत की त्या संस्था चालवणाऱ्या लोकांना इन्कम टॅक्स मधून सवलती दिल्या जातात. काही कंपन्या असतात ना नफा ना तोटा आणि सार्वजनिक उद्दिष्ट असतं तर अशा लोकांनाही इन्कम टॅक्सच्या माध्यमातून, नंतर स्टॅम्प ड्युटीची त्यांना सवलत दिली जाते, रजिस्ट्रेशनची सवलत दिली जाते. अशा पद्धतीनं हा जो हिंदू धर्माच्या विविध प्रार्थना स्थळांसाठी जे कायदे आहेत त्या कायद्यांची लिस्ट फार मोठी आहे. कारण प्रत्येक राज्यामध्ये तुम्ही जगन्नाथपुरी देवस्थान मोठं आहे, या जगन्नाथपुरीचं स्वतंत्र ट्रस्ट आहे. सर्वात मोठं 1949ला आपण बौद्धांच्या दृष्टिकोनातून बुद्धगया टेम्पल ऍक्ट हे बिहार सरकारने बनवलेलं ते एक ट्रस्ट आहे की जिथे 9 लोकांचं ट्रस्ट आहे आणि त्यामध्ये 5 हिंदू आणि 4 बौद्ध असा जो संघर्ष 1949 सालापासून सुरू आहे की तिथे 5 हिंदू असल्यामुळे ते पूर्णपणे हिंदूंच्या प्रमाणे चालत राहतं. तर प्रत्येक राज्यात ती मोठमोठी जी देवस्थानं आहेत या प्रत्येक राज्यातल्या देवस्थानांचे सुद्धा स्वतंत्र ट्रस्ट कायदे त्या राज्याने त्या ठिकाणी बनवलेले आहेत. हे ट्रस्टच्या माध्यमातून तुम्हाला या ट्रस्टचे रजिस्ट्रेशन ऍक्ट 1960चा आहे तो त्याला अधिकृतपणे जोडलेला जातो. प्रत्येक राज्यामध्ये हिंदू पब्लिक रिलिजियस एंडॉमेंट किंवा पब्लिक ट्रस्ट ऍक्टने प्रत्येक राज्यातल्या हिंदूंच्या कायद्याच्या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की हिंदूसाठी ट्रस्टचा कशा पद्धतीने म्हणजे कायदे रजिस्टर केले जातात. यानंतर मुस्लिमांच्या संदर्भामध्ये मुस्लिम समाजासाठी वक्फ, सरांनी वक्फच्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. मुस्लिम समाजासाठी कायद्याचा स्रोत कुराण आहे. कुराणच्या व्यतिरिक्त इतिहास किंवा परंपरा ह्या अजून 2-3 गोष्टी आहेत परंतु मूळ कायद्याचा स्रोत हा कुराण सांगितलेला आहे. आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संसदेने काही कायदे केले असतील तर आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा काही कायदे केले असतील तर उदाहरणार्थ 1937 आणि 1949 विवाहाचा किंवा शर्यत ऍक्ट जो 1937-49 झाला. आपण फक्त पूजास्थान किंवा धर्माच्या उपयोगितेचा जो कायदा या देशामध्ये आहे तो वक्फ कायदा आहे.
वक्फ कायदा सरांनी त्याचं स्पष्टीकरण केलंय. मी थोडक्यात याचं स्पष्टीकरण. वक्फ ही संकल्पना मुसलमान समाजामध्ये अतिशय महत्वाची आणि पवित्र संकल्पना आहे. जशी हिंदूमध्ये ट्रस्ट ही संकल्पना आहे तशीच मुस्लिमामध्ये वक्फ ही संकल्पना आहे. जशा हिंदू मधल्या ट्रस्टचे उद्दिष्ट आहेत तशाच पद्धतीने मुस्लिम समाजामधल्या वक्फचं उद्दिष्ट आहेत. ह्या दोन्ही संकल्पना जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तरी दोन्ही संकल्पना सारख्याच आहेत, परंतु त्यामध्ये प्रायमरी जो फरक आहे तो फरक म्हणजे हिंदू समाजामध्ये जो ट्रस्ट बनवला जातो त्याची जी प्रॉपर्टी ट्रस्टची असते त्याची मालकी आणि मुस्लिम समाजामध्ये जे वक्फ बनवला जातो त्याची मालकी यामध्ये फरक आहे. मुस्लिम समाजामध्ये एकदा का तुम्ही वक्फसाठी तुमची प्रॉपर्टी दिली की त्याच्यावरचा ज्या दिवशी दिली त्या दिवशी तुमचा हक्क संपलेला असतो आणि त्याच्यावरती परमेश्वराचा हक्क असतो, कुठल्याही माणसाचा हक्क चालत नाही. जसं सरांनी सांगितलं की सच्चर कमिटीमध्ये जमीन किती आहे, मुस्लिमांची जमीन किती आहे, का आहे तर ज्या ज्या मुस्लिम व्यक्तींनी त्याची प्रॉपर्टी वक्फला दिली त्याचा अधिकार अधिकृतपणे संपला आणि त्या प्रॉपर्टीचा मालक जो असतो तो परमेश्वर असतो. त्याच्यावर फक्त मॅनेजर मुतावल्ली म्हणून त्याची अपॉइंटमेंट केली जाते, परंतु त्याची मालकी कुठल्याही व्यक्तीला नसते. आणि हे जे ट्रस्ट आहेत जे वक्फ स्थापन केले जातात याच्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग कशासाठी केला जातो तर याच्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा जो उपयोग आहे तो सार्वजनिक उद्देश जसे हिंदू मधल्या ट्रस्टचा उपयोग केला जातो तशाच पद्धतीने मशिदीसाठी असेल, दर्ग्यासाठी असेल, इमामबागसाठी असेल, दवाखाने असतील, रुग्णालये असतील, शाळा असतील, मुस्लिम समाजातील गरीब लोकांच्या उद्धारासाठी असेल. त्यामुळे हिंदू मधल्या ट्रस्टचा ज्या पद्धतीने सार्वजनिक कल्याणासाठी वापर केला जातो तसाच वक्फ या संकल्पनेचा सुद्धा अधिकृतपणे वापर केला जातो. परंतु प्रायमरी फरक आहे की वक्फची एकदा का तयार झालं की त्याच्यावरल्या मुस्लिम समाजातल्या कुठल्याही व्यक्तीचा अधिकार राहत नाही. ती परमेश्वराची संपत्ती असते, ती कायमस्वरूपी कुठल्याही व्यक्तीचा कधीही तिच्याशी संबंध येत नाही. ही जी ट्रस्ट संकल्पना जशी हिंदूमध्ये ब्रिटिशांच्या माध्यमातून 1882 साली आली तशी वक्फ ही संकल्पना मुस्लिम समाजामध्ये कधी आली तर ही वक्फ ही संकल्पना मुस्लिम समाजामध्ये प्रॉफिट मोहम्मदांच्या माध्यमातून आलेली आहे. प्रॉफिट मोहम्मदांनी ही संकल्पना मांडलेली आहे सुरुवातीला आणि सार्वजनिक कल्याणासाठी मांडलेली आहे. परंतु सुरुवातीला ही संकल्पना मांडल्यानंतर त्याला नंतरच्या काळात नियमबद्ध करण्यात आलेलं आहे. हे नियमबद्ध करताना 1894 सालामध्ये यामध्ये डिस्प्यूट झालेलं आढळतं. म्हणजे खाजगी ट्रस्ट आणि सार्वजनिक ट्रस्ट असे जे दोन प्रकार आहेत. म्हणजे एका माणसाने प्रॉपर्टी दिल्यानंतर खाजगी ट्रस्ट ही बनवायचा आणि सार्वजनिक ट्रस्ट बनवायचा. परंतु वक्फची जी संकल्पना आहे की प्रॉपर्टी दिल्यानंतर ती परमेश्वराची मालकी असते, त्यामुळे खाजगी ट्रस्ट बनवता येणार नाही. कारण खाजगी ट्रस्ट बनवल्यानंतर ज्या कुटुंबाच्या नावाने ती ट्रस्ट बनवली जाईल, सुप्रीम कोर्टामध्ये किंवा ब्रिटिशांच्या कोर्टामध्ये सुद्धा असा निकाल देण्यात आला की त्या कुटुंबाचा वारसदार किंवा त्या कुटुंबाचा वंश जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ती संपत्ती त्या कुटुंबाची राहील. त्यामुळे हे अधिकृतपणे ट्रस्टचा नियम योग्य होऊ शकत नाही. त्यामुळे 1894 साली जे डिस्प्यूट निर्माण झालं ब्रिटिशांना याच्यावरती नियमावली आणि 1894 साली वक्फच्या संदर्भामध्ये कायदा करण्यात आला. त्यानंतर वक्फमध्ये सातत्याने कायदे त्यामध्ये काय म्हणतात अमेंडमेंट करण्यात आल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1913 साली ब्रिटिशांच्याच कालखंडामध्ये अधिकृतपणे पहिला जो कायदा आहे वक्फ व्हॅलिडेशन ऍक्ट ज्याला आपण म्हणतो, तो वक्फ वैधता अधिनियम मराठीत ज्याला आपण म्हणतो, तो सर्वप्रथम ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये एक विस्तृत कायदा या वक्फच्या संदर्भामध्ये 1913 साली झाला. यामध्ये पुन्हा बदल करून त्यामध्ये बदल 1923 साली करण्यात आला. 1923 सालाच्या नंतर 1930 साली सुद्धा त्याच्यामध्ये बदल करण्यात आला. ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये 1913 साली, 1923 साली आणि 1930 साली वक्फ व्हॅलिडेशन ऍक्ट जो 1913चा होता त्याच्यामध्ये अमेंडमेंट 2 वेळा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आल्या. परंतु तरीही मुस्लिम समाजामध्ये याच्या संदर्भामध्ये सॅटिस्फॅक्शन झालं नाही का काही ना काही समस्या राहिल्यात. या समस्या राहिल्यानंतर 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने वक्फ व्हॅलिडेशन ऍक्ट मध्ये सुधारणा करण्याच्या संदर्भामध्ये
विधी आयोगाची, राष्ट्रीय विधी आयोगाची स्थापना केली आणि 250वा राष्ट्रीय विधी आयोग जो आहे, या 250व्या राष्ट्रीय विधी आयोगाने वक्फ व्हॅलिडेशन ऍक्ट किंवा वक्फ या संकल्पनेमधले नियमावली कशा पद्धतीने दुरुस्त करण्यात यावी याचा अहवाल सादर केल्यानंतर त्याच्या आधारित 1954 साली पहिला कायदा हा अधिकृतपणे पुन्हा ब्रिटिशांच्या नंतर 1954 साली कायदा झाला. या कायद्यामधल्या पुन्हा काही सुधारणा करण्यासाठी 1984 साली कायदा याच्यामध्ये बदल करण्यात आले. 1984च्या नंतर 1995 साली यामध्ये बदल केले. 1995 सालानंतर 2003 साली, 2013 साली आणि 2019 साली यामध्ये बदल केलेत. काय मला सांगायचं तुम्हाला, 1913 साली वक्फ व्हॅलिडेशन ऍक्ट निर्माण झाल्यानंतर त्याच्यामध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये 3 वेळा बदल झाले आणि 47च्या नंतर 54 साली, 84 साली, 95 साली, 2003, 2013 आणि 2019 या 6 वेळा बदल करण्यात आलेली आहे. आणि ही जी वक्फ संकल्पना आहे ही मुस्लिम समाजात अतिशय पवित्र अशी मानली जाते. आज भारतामध्ये हा जो वक्फ व्हॅलिडेशन ऍक्ट 1995च्या आधारे भारतामध्ये केंद्रीय स्तरावरती केंद्रीय कौन्सिल म्हणजे केंद्रीय परिषद नेमलेली आहे. 1995च्या वक्फ व्हॅलिडेशन ऍक्टच्या अंतर्गत या केंद्रीय कौन्सिलचा अध्यक्ष भारताचा जो अल्पसंख्याक मंत्री असतो तो अध्यक्ष, म्हणजे आता भारताचे अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आहेत, तर केंद्रीय अल्पसंख्याक म्हणजे या व्हॅलिडेशन ऍक्टच्या माध्यमातून जो झालेलं आहे, तर मुख्तार अब्बास नक्वी हे त्या केंद्रीय कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. केंद्रीय वक्फ कौन्सिल ज्याला म्हणतात त्याचे अध्यक्ष आहेत. आणि प्रत्येक राज्याला स्वतंत्रपणे वक्फ अधिनियम बनवायचा अधिकार आहे. त्याप्रमाणे 1995 साली महाराष्ट्र सरकारने सुद्धा वक्फ व्हॅलिडेशन ऍक्ट महाराष्ट्राचा तयार केलेला आहे. त्यामध्ये 2004 साली अमेंडमेंट झालेली आहे. आणि राज्याचं जे वक्फ मंडळ असतं, या वक्फ मंडळाचा जो अध्यक्ष असतो तो त्या राज्याचा जो मायनॉरिटीचा जो मंत्री असतो, कॅबिनेट मिनिस्टर असतो, तो अधिकारी असतो. ही जी वक्फ संकल्पना आहे भारतामध्ये, मला जे तुम्हाला सांगायचं आहे की मुस्लिम समाजामध्ये मस्जिद असेल, दर्गा असेल, कुठलीही मुस्लिम समाजामधली धार्मिक ऍक्टिव्हिटी जी चालते ते वक्फ व्हॅलिडेशन कायद्याच्या अंतर्गत चालते. याच्या पुढची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की मुस्लिम समाजावरती कोणीही काहीही जरी दावा करत असेल, हे कोणीही काहीही बदनामी अंतर्गत किंवा त्यांची बदनामी होईल अशा पद्धतीने कोणी दावा करत असेल, तर पण कायद्याचा तुम्ही प्रॉपर अभ्यास केल्यानंतर मुस्लिम धर्मातली कुठलीच धार्मिक ऍक्टिव्हिटी ही बेकायदेशीर नाही. ती प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही कायद्याने बांधलेली आहे आणि कायद्यामध्ये त्याचं प्रोव्हिजन आहे आणि कायदेशीर आहे. या कायदेशामध्ये जर बेकायदेशीर असतं तर त्यांना करू देतील का? ही साधी गोष्ट आहे. त्यामुळे हे जे वक्फ व्हॅलिडेशन ऍक्ट आहेत याचा प्रॉपर आपण अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की इमाम असेल, दर्गा असेल, मशीद असेल, ज्या मुस्लिमांची जी प्रार्थना स्थळं, पूजा स्थळं आहेत किंवा मुस्लिमांचे दवाखाने असतील, मदरसे असतील, वक्फच्या माध्यमातून जी प्रॉपर्टी त्यांच्याकडे असते त्याच्यातून जे उत्पन्न येतं त्या उत्पन्नातून या सर्व ऍक्टिव्हिटी अधिकृतपणे केल्या जातात. त्यामुळे याचा मी तुमच्या पुढे एवढाच मुद्दा ठेवला की मुस्लिम समाजाच्या पूजा स्थळाचे किंवा प्रार्थना स्थळासंबंधी जे कायदे आहेत ते मुख्यतः वक्फ व्हॅलिडेशन ऍक्टच्या माध्यमातून आपण याचं स्पष्टीकरण तुमच्या समोर केलेलं आहे. त्यानंतर मी तुमच्या समोर एक ख्रिश्चन समाज, हिंदू आणि मुस्लिम या दोघांच्या कायद्यातला एक फरक तुम्हाला सांगतो की जो सरांनी या ठिकाणी सांगितलेला आहे की हिंदूंचे जे ट्रस्ट ऍक्ट आहेत किंवा हिंदूंच्या ज्या पूजा आणि प्रार्थना स्थळांचे जे कायदे आहेत त्यांच्यासाठी ज्याप्रमाणे धर्मदाय आयुक्त आहे, ज्याप्रमाणे ट्रस्ट आहे, तसं मुस्लिम समाजाचा आणि धर्मदाय आयुक्तालयाचा काही संबंध नाही. जसं त्यांचं वक्फ मंडळ आहे, त्यांच्या सर्व संघटना किंवा त्यांची सर्व प्रॉपर्टी किंवा त्यांचे सगळे ट्रस्ट आहेत जे वक्फ निर्माण होतात, हे सगळं कुठे जाईल तर महाराष्ट्रामध्ये औरंगाबादला त्यांचं हेड ऑफिस आहे. महाराष्ट्राचं वक्फ मंडळ त्यांच्याकडे, वरळीच्या धर्मदाय ऑफिसकडे याची रजिस्ट्रेशन होणार नाही. वक्फ मंडळ आणि ट्रस्ट यांची आयडेंटिटी सारखीच आहे. 1995 साली कायदा होण्यापूर्वी मात्र ते सगळं कुठे होतं? धर्मदाय आयुक्ताकडे होतं. त्यामुळे मुस्लिम समाजामधलं वक्फ मंडळ आणि हिंदू समाजासाठी असणारी जी ट्रस्ट ही संकल्पना, ह्या दोन संकल्पना समान आहेत परंतु सारख्याच अजिबात नाहीत. त्यांची आयडेंटिटी किंवा एंटिटी त्यांची स्वतंत्र आहे. त्यामुळे हिंदूच्या
सगळ्या संस्था ट्रस्टच्या माध्यमातून केल्या जातात. मुस्लिमांच्या सगळ्या संस्था आपल्याला 1995 मध्ये महाराष्ट्रामध्ये ह्या वक्फच्या माध्यमातून अधिकृतपणे केल्या जातात. ख्रिश्चनांचा जो चर्चचा कायदा आहे, इंडियन चर्च ऍक्ट 1927 चा आहे. हा कायदा कसा निर्माण झाला? या देशामध्ये ब्रिटिशांचं राज्य आल्यानंतर ब्रिटिशांचं राज्य कसं आलं, व्यापारीकर्ते आले किंवा कसे झाले या सांगण्यापेक्षा इथं चर्चेस निर्माण झाले. ब्रिटिशांनी या देशामध्ये जे काही चर्चेस निर्माण केले होते त्या सर्व चर्चेची मालकी 1927 सालापर्यंत ब्रिटिश चर्चकडे होते, म्हणजे ब्रिटिश क्राऊन कडे होते. म्हणजे भारतात जेवढी चर्च निर्माण होत होती 1927 सालापर्यंत त्या सर्व चर्चची मालकी ही भारतामध्ये कोणाकडेही नव्हती. इव्हन भारतामध्ये जे चर्च चालवणारे होते त्यांच्याकडे सुद्धा ही मालकी नव्हती. ही संपूर्ण मालकी ही ब्रिटिश क्राऊन कडे होती आणि ब्रिटिश मधले चर्च होते ते त्या इकडच्या चर्चला कंट्रोल करत होते किंवा या पूर्णपणे नियंत्रण करत होते. डिस्प्यूट व्हायला लागलं होतं. 1927 साली भारतातले चर्च जे ब्रिटिशांच्या माध्यमातून निर्माण झाले आणि इंग्लंड मधले, ब्रिटन मधले चर्च हे दोन्हीही वेगळे झाले. दोघांचेही पॉवर वेगळ्या झाल्या. ब्रिटनचं नियंत्रण जे आहे ते भारतातल्या चर्चवरून काढून टाकण्यात आलं आणि त्या माध्यमातून 1927 साली इंडियन चर्च कायदा आपल्या देशामध्ये प्रथम निर्माण झाला. आणि त्या कायद्याचा मुख्य उद्देश होता की ब्रिटिश चर्चची भारतीय चर्चवर असणारं नियंत्रण हे काढून टाकणं. आणि 1927 सालापासून आपल्या देशात जेवढे चर्च होते या चर्च जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे किंवा या चर्चच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे ते इथल्या कायद्याप्रमाणे आणि गव्हर्नर जनरलला त्याचे रूल्स रेग्युलेशन बनवायला अधिकार दिलेला होता. त्याप्रमाणे इंडियन चर्च ऍक्ट बनला आणि हा ऍक्ट स्वातंत्र्यानंतर किंवा 1960 सालापर्यंत चालू होता. ही जी ब्रिटिश चर्च होती, ब्रिटिश चर्चला ब्रिटिशांच्या माध्यमातून जमिनी मोठ्या प्रमाणात दिल्या होत्या. प्रॉपर्टी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात होती. तिथं सैन्य तळ निर्माण करणं किंवा विविध गोष्टी होत्या. 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी ब्रिटिश चर्च निर्माण झाली होती त्यांच्याकडे असणाऱ्या जमिनीचं पुन्हा भारत सरकारकडे हस्तांतरण करायचं होतं. ते हस्तांतर करण्यासाठी भारत सरकारने निर्णय घेतला होता. 1947 ची जी परिस्थिती होती, फाळणी झाली होती आणि 1947 ची जी परिस्थिती होती, या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ह्या चर्चेच्याकडे जी मोठी प्रॉपर्टी जमिनी वगैरे होत्या, कारण अनेक चर्चेसच्या जमिनी ज्या चर्चेसला मेंटेन करण्यासाठी दिलेल्या होत्या पण तिथं मुख्यत्वे करून सैनिकी स्कूल होते किंवा मोठमोठ्या म्हणजे तिथल्या सैनिकांना एस्टॅब्लिश करण्यासाठी जागा दिल्या होत्या. ह्या सर्व जागा परत घेण्यासाठी भारत सरकारने निर्णय घेतला होता. परंतु फाळणीच्या प्रसंगात किंवा फाळणीच्या परिस्थितीमध्ये हे जी नियम करणे किंवा याच्या दुरुस्त्या करणे किंवा नियम हे पाठवून परत जमिनीचं हस्तांतर सरकारच्या ताब्यात घेणं हे शक्य होत नव्हतं. म्हणून 1960 साली हा इंडियन चर्च 1927 चा कायदा रद्द करण्यात आला आणि 1960 साली पुन्हा तो कायदा रद्द करून सर्व ब्रिटिश चर्च जे जमिनीचं हस्तांतरण आहे की ब्रिटिश गेल्यानंतर त्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी घेण्यासाठी 1960 साली भारत सरकारने कायदा केला. पण त्याच्याच अगोदर असं म्हणणं, असा रिपोर्ट आहे की त्याच्याच अगोदर इथल्या चर्चनी त्या जमिनी वेगवेगळ्या डिवाइड करून ठेवलेल्या आहेत. भारतामध्ये पुन्हा या देशामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये चर्च मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्या त्या राज्यामध्ये चर्चचा स्वतंत्र कायदा बनला पाहिजे याचा संघर्ष चालू आहे. त्याचं उदाहरण म्हणजे केरळ राज्यामध्ये. केरळ राज्यामध्ये आपण न्यायमूर्ती कृष्णा अय्यर यांचं नाव ऐकलेलं आहे. केरळ राज्यामध्ये ख्रिश्चनांच्या चर्चचा स्वतंत्र कायदा झाला पाहिजे याचा जो ड्राफ्ट होता तो न्यायमूर्ती कृष्णा अय्यरने बनवला होता आणि आजही त्या ठिकाणी संघर्ष चालू आहे. त्यामुळे चर्चच्या संदर्भामध्ये जे कायदे आहेत ते भारतामध्ये एवढेच आहेत, याच्यापेक्षा जास्त कायदे याच्यापेक्षा नाहीत. त्यानंतर पारशी धर्माच्यासाठी मी तुमच्याकडे पारशी धर्मासाठी जे कायदे आहेत तर पारशी धर्माच्या कायद्याचा आपण म्हटलं तर 1936 सालचा पारशी पब्लिक रजिस्ट्रेशन ट्रस्ट ऍक्ट आहे. पारशांच्यासाठी ट्रस्ट ऍक्ट हा स्वतंत्र आहे. जसं आपण तुम्हाला हिंदूसाठी सांगितलं, मुसलमानांच्यासाठी सांगितलं, ख्रिश्चनांचं सांगितलं, तशाच प्रमाणे पारशांचा सुद्धा पारशी पब्लिक ट्रस्ट ऍक्ट स्वतंत्र आहे. पारशांची लोकसंख्या किती? पारशांची लोकसंख्या सरांनी सांगितलं की या देशामध्ये किंवा जगामध्ये 1,40,000, भारतामध्ये 70,000 आणि 70,000 लोकसंख्येसाठी सुद्धा या देशामध्ये स्वतंत्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट आहे.
पारशांचा विवाह आणि घटस्फोट कायदा सुद्धा स्वतंत्र आहे. 1865 साली पहिला विवाह आणि घटस्फोट कायदा पारशांसाठी झाला. 1936 साली पारशी समाजासाठी रजिस्ट्रेशन ऍक्ट हा पारशांसाठी स्वतंत्र करण्यात आला. त्यानंतर त्याच्यामध्ये सातत्याने अमेंडमेंट करून अधिकृतपणे पारशी समाजाचं कायदेशीर ओळख ही स्वतंत्रपणे करण्यात आलेली आहे. त्यामुळे लोकसंख्या किती आहे यापेक्षा त्याही समाजाला या देशामध्ये कायदेशीर रेकग्निशन किंवा कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे. हिंदूसाठी स्वतंत्र कायदा आहे, मुस्लिमांच्यासाठी स्वतंत्र कायदा आहे, ख्रिश्चनांच्यासाठी स्वतंत्र कायदा आहे, पारशांच्यासाठी स्वतंत्र कायदा आहे. आता शिखांच्यासाठी तुम्ही बघितलं पाहिजे. शिखांच्यासाठी सुद्धा मी फक्त प्रार्थनास्थळांच्या कायद्यांच्या संदर्भामध्येच मुद्दा मांडेन. शिखांच्या संदर्भामध्ये शिखांचं प्रार्थनास्थळ आहे गुरुद्वारा. गुरुद्वाराचा संघर्ष कसा झाला सरांनी, अपराजित सरांनी थोडक्यामध्ये तुमच्या समोर मांडलेला आहे आणि पार्श्वभूमी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे. गुरुद्वारांच्यासाठी म्हणजे 15व्या शतकात गुरुद्वार निर्माण झाली, परंतु 20व्या शतकामध्ये गुरुद्वार स्वतंत्र करण्यासाठी 20व्या शतकापासून ते 25 म्हणजे 2500 पर्यंत 1925 सालापर्यंत 1920 सालापासून ते 1925 सालापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जी गुरुद्वार ही काही खाजगी लोकांच्या ताब्यामध्ये होती आणि त्या गुरुद्वारांचा वापर योग्य प्रमाणात होत नव्हता आणि समाजाला त्याचा योग्य प्रमाणात वापर करू हा मोठा संघर्ष आहे. हा संघर्ष 5 वर्ष झाल्यानंतर जी हरियाणा, पंजाब, चंदीगड किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जी गुरुद्वारा होती ही संपूर्ण गुरुद्वारा ब्रिटिशांच्या संगनमताने काही खाजगी लोक आपल्या मालकीची करून बसली होती. यासाठी 5 वर्ष मोठा संघर्ष अकालींनी केला किंवा सेंट्रल लीग इन्स्टिट्यूट, सेंट्रल लीग संघ अशा स्थापन करून 5 वर्ष मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष केल्यानंतर 1925 साली गुरुद्वारा प्रबंधन कायदा 1925 झाला आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधन समिती या माध्यमातून गुरुद्वाराचं संपूर्ण समन्वय करण्याचा या कायद्याच्या माध्यमातून अधिकार मिळालेला आहे. जसं पराजित सरांनी सांगितलं की शिखांच्या कुठल्याही गुरुद्वाराला ट्रस्टकडे रजिस्ट्रेशन करावं लागत नाही, कारण त्यांचा हा अधिकृतपणे राष्ट्रीय स्तराचा कायदा आहे. पार्लमेंटमध्ये त्याची अमेंडमेंट करावी लागते. त्यामुळे गुरुद्वारांचं मॅनेजमेंट कसं असावं, गुरुद्वारांचं संघटन संपूर्ण कसं असावं, सगळी गुरुद्वारे एका धाग्यामध्ये कशा पद्धतीने बांधण्यात यावीत, गुरुद्वारांचा कारभार कसा असावा, हा संपूर्ण मॅनेजमेंटचा जो कायदा आहे तो 1925 साली गुरुद्वारांचा म्हणजे शीख समाजाने संघर्ष करून तो ब्रिटिशांच्याकडून मिळवला. ब्रिटिश देत नव्हते. त्यांनी अगोदर वेगळ्या पद्धतीचा कायदा केला होता, वेगळ्या लोकांच्या ताब्यामध्ये गुरुद्वारा देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यासाठी रक्त सुद्धा सांडावं लागले. एवढा मोठा संघर्ष करून शेवटी संपूर्ण शीख समाज हा सगळी गुरुद्वार ही सार्वजनिक मालकीची व्हावीत, कुठल्याही व्यक्तिगत मालकीची होऊ नयेत. ती संपूर्ण गुरुद्वाराचं मॅनेजमेंट हे आज कुठल्याही व्यक्तीच्या मालकीचं नसतं, तर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती आहे, हे संपूर्ण गुरुद्वाराची एक समिती आहे. आपण बघितले त्याचं इलेक्शन सुद्धा अगदी लोकसभा राज्यसभेच्या इलेक्शन पेक्षा त्याचं मोठं होत असतं. त्यामुळे 1925 चा शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधन जो कायदा आहे हे गुरुद्वारांचं प्रबंधन करण्याचं कशा पद्धतीने झालं पाहिजे. त्यामुळे आपण बघतो की संपूर्ण गुरुद्वारामध्ये कुठेही गेले तरी जे नियम सांगितलेले आहेत ते नियम आपण आहेत ते कायदेशीर आहेत. कायदेशीर नियम म्हणजे बंधनकारक असतात. नियमाचं उल्लंघन केलं तर त्याला कायद्यामध्ये शिक्षेची तरतुदी केलेली असते. त्यामुळे कुणालाही नियमाचं उल्लंघन करता येत नाही. त्यामुळे शिखांचं जे गुरुद्वारा आहे, शिखांचं हे जे प्रार्थनास्थळ आहे, या प्रार्थनास्थळाशी संबंधित एकच कायदा आहे आणि त्या कायद्याच्या माध्यमातून गुरुद्वारांचं व्यवस्थापन अधिकृतपणे केलं जातं. मी हिंदूंचं प्रार्थनास्थळ, मुस्लिमांचं प्रार्थनास्थळ, ख्रिश्चनांचं प्रार्थनास्थळ, पारशांचं प्रार्थनास्थळ आणि गुरुद्वारांचं शिखांचं प्रार्थनास्थळ 5 धर्माच्या प्रार्थनास्थळांची तुम्हाला माहिती दिली. एकूण भारतामध्ये 8 धर्म आहेत, म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, पारशी, त्यानंतर जैन, बौद्ध आणि ज्यू. आता मी तुम्हाला जैन धर्माच्या प्रार्थनास्थळांच्या बद्दल, भारतामध्ये जैन धर्माच्या प्रार्थनास्थळासाठी कायदा नाही. भारतामध्ये जैन धर्माच्या प्रार्थनास्थळाचा कायदा असला पाहिजे यासाठी जैन समाज मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करतो. जैन धर्माचा ग्रंथ, जैन धर्माचे वेगवेगळे ग्रंथ आहेत, म्हणजे त्यांची भद्रभाव संहिता आहे, वर्धमान नीती आहे. जैन धर्माचे अनेक ग्रंथ आहेत, म्हणजे जे तीर्थंकर होऊन गेले अनेक, आपण 24 तीर्थंकर म्हणतो. हे जे 24 तीर्थंकर होऊन गेलेले आहेत, या 24 तीर्थंकरांनी जी प्रवचन केलेली आहेत आणि त्या प्रवचनावर आधारित अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत.
जैनांचा एकमुखी एक असा ग्रंथ नाही, जैन समाजाला एक ग्रंथ नाही. आणि ह्या एकच म्हणजे जसा मुसलमानांचा कुराण शरीफ हा ग्रंथ आहे, किंवा हिंदूंचा एक ग्रंथ आहे, किंवा मुस्लिमांचा एक ग्रंथ आहे, ख्रिश्चनांचा बायबल हा एक ग्रंथ आहे, तशा पद्धतीने जैन समाजाला एक ग्रंथ नाही. ब्रिटिश कालखंडामध्ये ज्यावेळेस कायदे बनवण्याची पाळी आली किंवा कायदे बनवत होते, विवाहाचे कायदे, घटस्फोटाचे कायदे म्हणजे पर्सनल लॉचे कायदे बनवत होते, त्यावेळेस आणि हे धार्मिक इतर वेगवेगळे कायदे बनवत होते. ते कायदे बनवत असताना मुस्लिमांचे स्वतंत्र कायदे कुराणावर आधारित बनले, ख्रिश्चनांचे कायदे विवाहाचे घटस्फोटाचे स्वतंत्र बनले. 1872चा घटस्फोटाचा कायदा, 1869चा मॅरेज कायदा ख्रिश्चनांच्यासाठी, 1937चा मुस्लिमांचा शरीयत ऍक्ट आणि 1939चा घटस्फोटाचा कायदा बनला. जैनांची ज्यावेळेस पाळी आली आणि जैनांनी स्वतंत्र कायदा मागितला, त्यावेळेच्या ब्रिटिश न्यायालयाच्या न्यायाधीशांनी निर्णय दिला की जोपर्यंत त्यांची एकच अशी रूढी आणि परंपरा आम्हाला ते सिद्ध करून देत नाहीत, कारण त्यावेळेचे जे जैन समाजाचे जे साधू संन्यासी होते यांचे एकमत त्या कालखंडामध्ये झाले नाही. त्यांचे आपले ओरिजिनल ग्रंथ आहेत त्याच्याशी ब्रिटिशांची चर्चा झाली नाही. नंतर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले, परंतु ब्रिटिश न्यायालयाने सांगितलं की जोपर्यंत जैन समाज आपली एक रूढी आणि परंपरा आहे याच्यावर एकमत नाही आणि ते आम्हाला सिद्ध करून देत नाही, तोपर्यंत जैनांना हिंदूंच्या कायद्यामध्ये समाविष्ट व्हावं लागेल. तेव्हापासून ब्रिटिशांनी कायदे सुरू केल्यापासून हा जैन समाज स्वतंत्र पर्सनल लॉ झाला पाहिजे, म्हणजे स्वतंत्र विवाह, वारसा हक्क कायदा, घटस्फोट कायदा झाला पाहिजे, याच्यासाठी संघर्ष करतोय. आजही संघर्ष करतोय. हा संघर्ष आज सुप्रीम कोर्टामध्ये यांची केस पेंडिंग आहे की आम्हाला आमचा स्वतंत्र कायदा पाहिजे, आम्हाला हिंदू कायद्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. त्यामुळे तिथे कारण काय ठरलं तर प्रिव्ही काउन्सिलनी पण निर्णय दिला आणि जैनांचा एकच एक असा ग्रंथ नसल्यामुळे अनेक ग्रंथ आहेत आणि अनेक ग्रंथामध्ये मतभेद किंवा आशा असले तरी रूढी परंपराचे वर्धमान नीती किंवा भद्रभाऊ संहिता असे वेगवेगळे अनेक ग्रंथ आहेत आणि त्या चाली रूढी परंपराप्रमाणे जैन समाजामध्ये प्रात्यक्षिक सण उत्सव परंपरा जरी करत असल्या तरी त्याला रेकग्निशन देण्यासाठी त्यांचा स्वतंत्र कायदा नाही, त्यांनाही हिंदूंच्या कायद्यामध्येच समाविष्ट केलेलं आहे. त्यामुळे जैन मंदिरामध्ये चालणाऱ्या ज्या त्यांचे पूजास्थान आहे तिथे चालणाऱ्या ज्या काही धार्मिक किंवा ऍक्टिव्हिटी आहेत त्यांना सुद्धा हिंदूंच्या कायद्याच्या अंतर्गत आहे मान्यता दिली जाते. त्यानंतर शेवटी आपण यहुदींचा विचार, ज्यूचा विचार केला तर ज्यू समाजाचे या देशामध्ये लेखी कायदे काहीही नाहीत, परंतु या देशाच्या सुप्रीम कोर्टाने हे मान्य केलेलं आहे किंवा या देशानेही मान्य केलेलं आहे की ज्यू समाज ज्या काही त्यांच्या रूढी परंपरा सांगेल, ज्या काही त्यांच्या लग्नाच्या किंवा घटस्फोटाच्या पद्धती सांगेल त्याप्रमाणे त्या मान्य केल्या जातील आणि काही केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने तसा निर्णय सुद्धा दिलेला आहे. शेवट मी या ठिकाणी येतो की हे जे शेवटचा धर्म आहे तो बौद्ध धर्म. शेवटी बौद्ध धर्माला सुद्धा स्वतंत्र एक ग्रंथ नाही आणि बौद्ध धर्माच्या प्रार्थना स्थळाला सुद्धा कुठल्याही प्रकारचा कायदा आपल्या देशामध्ये नाही. बौद्ध धर्माचं जे प्रार्थना स्थळ आहे ते बुद्ध विहार. जसा हिंदूंचे कायदे आहेत, मुस्लिमांचे कायदे आहेत, ख्रिश्चनांचे कायदे आहेत, पारशांचे कायदे आहेत, शिखांचे आहेत, या धर्माच्या प्रार्थना स्थळांच्या व्यवस्थापनाचे कायदे आहेत, तसे बौद्धांच्या प्रार्थना स्थळाचा व्यवस्थापनाचा कायदा नाही. याचे परिणाम काय आहेत, हे विस्कळीत कसं आहेत याचा आम्ही सविस्तर स्वतंत्र याची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. महाराष्ट्रातल्या बुद्ध विहारांचं सर्वे आम्ही केलेला आहे किंवा त्याची वस्तुस्थिती काय आहे याचंही आम्ही अधिकृतपणे शासनालाही सादर केलेलं आहे आणि पुस्तक रूपाने आणि याच्या लेख रूपाने किंवा प्रबोधनानेही आम्ही हे सर्वांना सांगितलेलं आहे. पण बौद्धांच्या बुद्ध विहार या प्रार्थना स्थळाचे पूजा स्थानाला अधिकृतपणे कायदा असला पाहिजे. जर इतर सर्व धर्मांच्या प्रार्थना स्थळांच्या व्यवस्थापनाचे कायदे असतील तर बौद्धांच्यासाठी असला पाहिजे. ज्याप्रमाणे जैन धर्माची परिस्थिती आहे त्याचप्रमाणे बौद्ध धर्माची सुद्धा परिस्थिती आहे. बौद्ध धर्माला सुद्धा स्वतंत्र विवाह कायदा नाही, स्वतंत्र वारसा हक्क कायदा नाही आणि स्वतंत्र पूजा स्थानाच्या व्यवस्थापनाचा सुद्धा कायदा नाही. ज्याप्रमाणे जैन समाजाला हिंदू कायदा लागू केलेला आहे त्याप्रमाणे बौद्ध समाजाला सुद्धा हिंदू कायदा लागू केलेला आहे. म्हणजे बौद्ध पद्धतीने जरी तुमचे विवाह घटस्फोट जे काही असले तरी त्याला हिंदू विवाह आणि हिंदू घटस्फोट कायद्याच्या अंतर्गतच मान्यता दिली जाते. बुद्ध विहारामध्ये ज्या काही तुम्ही ऍक्टिव्हिटी केल्या
तरी त्या ट्रस्टच्या अंतर्गतच तुम्हाला बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट किंवा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम याच्या अंतर्गतच तुम्हाला त्याची मान्यता दिली जाईल. ज्याप्रमाणे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधन कायदा आहे, ज्याप्रमाणे इंडियन चर्च ऍक्ट आहे, ज्याप्रमाणे पारशी पब्लिक ट्रस्ट आहे, त्याप्रमाणे बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा सुद्धा स्वतंत्र असला पाहिजे अशी आमची मागणी राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे आहे. या विषयावर गेली 35 वर्ष मी सातत्याने कार्यरत आहेत. या विषयावर अनेक पुस्तकं सुद्धा आम्ही प्रकाशित केलेली आहेत. एक कारण, जसं जैनांचं कारण महत्वाचं आहे तसं आपण बौद्ध धर्माचं सुद्धा कारण लक्षात घेतलं पाहिजे. जैन धर्माला जसा एकच ग्रंथ नाही, त्यांच्या ग्रंथाला आगम असं म्हणतात. जे वेगवेगळे ग्रंथ निर्माण झालेत त्या ग्रंथाला आगम असं म्हणतात, त्यांचं एकत्र ग्रंथ. तसंच बौद्ध धर्माला सुद्धा एक ग्रंथ नाही. बौद्ध धर्माचे ग्रंथ ज्याला आपण अधिकृत ग्रंथ म्हणतो तो त्रिपिटक आहे. त्रिपिटक हा सुद्धा एक ग्रंथ नाही. त्रिपिटकाची 3 पिटकं आहेत. एक विनय पिटक आहे, दुसरं सुत्त पिटक आहे, तिसरं अभिधम्म पिटक आहे. हे विनय पिटक एकच आहे का, सुत्त पिटक एकच आहे का, अभिधम्म पिटक एकच आहे का? तर या 3 पिटकाचे एकूण 73 ग्रंथ आहेत, एक ग्रंथ नाही. बरं, हे जे 3 पिटक, जे त्रिपिटक बांधणारा एक हिनयान संप्रदाय आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त जो महायान संप्रदाय आहे तो या त्रिपिटकाला मानत नाही. त्यामुळे महायानावर आधारित जे अनेक संप्रदाय निर्माण बौद्ध धर्मामध्ये झालेले आहेत त्या प्रत्येक संप्रदायाने सुद्धा आपापले ग्रंथ निर्माण केलेले आहेत. त्यामुळे बौद्ध धर्मामध्ये सुद्धा बौद्ध धर्माला ग्रंथच नाही किंवा बौद्ध धर्माला एकच ग्रंथ नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं. आणि बौद्ध धर्माला एकच ग्रंथ नसणं हे बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचं कारण आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकृतपणे जाहीर केलं. आणि कुठल्याही धर्माचा विकास होण्यासाठी त्या धर्माला एकच धर्मग्रंथ असला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकृतपणे जाहीर केलं. आणि धर्माच्या विकासासाठी धर्माला एकच ग्रंथ असला पाहिजे हे जाहीर केल्यानंतर भारतातल्या आणि भारताच्या बाहेरच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली होती की असा ग्रंथ तुम्हीच निर्माण करा. हे कधी जाहीर केलं होतं? बाबासाहेब आंबेडकरांनी कलकत्त्याची महाबोधी सभा आहे या सभेला जो 1950 साली जो लेख लिहिला होता त्या लेखामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेलं आपल्या लक्षात येईल. आणि त्या ग्रंथाचा आराखडा सुद्धा त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केला की एकच ग्रंथ असला पाहिजे आणि त्या ग्रंथात कुठले कुठले चॅप्टर असले पाहिजे हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी आराखडा त्या ग्रंथाचा अधिकृतपणे दिला. आणि तशाच पद्धतीचा ग्रंथ, ती जी संकल्पना आहे एकच ग्रंथ असला पाहिजे, संपूर्ण जगात बौद्ध ही भिक्खू संघाचं रिवायवल करून एकच भिक्खू संघ असला पाहिजे आणि संपूर्ण जगातल्या उपासकांची एकच बौद्ध संघटना असली पाहिजे, ही बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. या संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी डिक्लेअर केल्यानंतर बाबासाहेबांना विनंती करण्यात आली की अशा प्रकारचा ग्रंथ तुम्हीच लिहा. आणि सर्वांच्या विनंतीवरून बाबासाहेब आंबेडकरांनी 2 नोव्हेंबर 1951 ते 15 मार्च 1956 म्हणजे 2 नोव्हेंबर 1951 ला हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली. अशी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची जी बाबासाहेब आंबेडकरांची मूळ प्रस्तावना आहे ती पीपल एज्युकेशन सोसायटीने प्रकाशित केलेल्या ग्रंथाला लागलेली नाही, परंतु नागपूरमधील प्रदीप गायकवाड यांनी प्रकाशित केलेल्या बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये ती बाबासाहेब आंबेडकरांची मूळ प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेमध्ये आणि धनंजय कीरच्या चरित्रामध्ये तुम्हाला बाबासाहेबांचं जे लिहिले त्यामध्ये अधिकृतपणे आहे. नानकचंद रत्तूंनी सांगितलं की 2 नोव्हेंबर 1951 हा अधिकृत दिवस ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहायला घेतला आणि 15 मार्च 1956 या दिवशी बाबासाहेबांनी तो ग्रंथ पूर्ण केला. 15 मार्च 1956 जी बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाला लिहिलेली प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेवरली ती तारीख आहे. ती प्रस्तावना अधिकृतपणे बाबासाहेबांचं हस्तलिखित पीपल एज्युकेशन सोसायटीकडे आहे. आणि ती प्रस्तावना सुरुवातीला दिल्लीच्या भगवान दास यांनी प्रकाशित केली. त्यानंतर नागपूरमधून ही बाबासाहेब आंबेडकरांची मूळ बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना प्रकाशित झालेली आहे. त्यामुळे मुद्दा असा होता की बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत होता की धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रत्येक धर्मासाठी एकच ग्रंथ असला पाहिजे. हा जो बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म जो ग्रंथ निर्माण केला तो ग्रंथ फक्त महाराष्ट्रातल्या किंवा विशिष्ट अशा बौद्ध समुदायासाठी नव्हता, तर संपूर्ण जगातल्या बुद्धिझमचं रिवायवल करण्याच्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहिला होता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत आहे की प्रत्येक धर्माला एकच ग्रंथ असला
पाहिजे या सिद्धांताप्रमाणे हा अधिकृत ग्रंथ आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा अधिकृत बुद्ध धम्म, बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला बुद्ध धम्म हा जगात इकडे तिकडे दुसरीकडे कुठेही नसून तो फक्त आणि फक्त बुद्ध आणि त्याचा धम्म या एकमेव ग्रंथात आहे. याचं स्पष्टीकरण पुन्हा आपण कुठेतरी देऊ किंवा इतर याच्यामध्ये देऊ. मुद्दा असा होता की जसे सगळ्या धर्मांच्या प्रार्थनास्थळांसाठी त्यांच्या व्यवस्थापनाचा अधिकृतपणे कायदा आहे, तसाच आम्हालाही कायदा असला पाहिजे. आता हे सगळे पूजास्थानाचे मी अटी धर्माचे तुम्हाला कायदे सांगितले. याच्यातला शेवटचा मुद्दा आहे, याचं महत्व काय, हे कायदे असण्याचं महत्व काय, हे महत्व आपण समजून घेतलं पाहिजे की जगातला कुठलाही समाज एकत्र येतो तो त्याच्या प्रार्थना स्थळावरती एकत्र येतो. जगातल्या कुठल्याही समाजाचे ऐक्य तुम्हाला जर पाहायचं असेल तर त्याच्या प्रार्थना स्थळावर ऐक्य. अपराजित सरांनी सांगितलं, एक उदाहरण सांगितलं, शीख धर्माचे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्वच्या सर्व संस्कार हे गुरुद्वारामध्ये केले जातात. गुरुद्वाराचा कायदा आहे आणि जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सगळे जे धार्मिक संस्कार विधी आहेत ते गुरुद्वारामध्ये केले जातं. त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं, त्याला कायदेशीर अधिकृतपणे मान्यता मिळते. गुरुद्वाराच्या बाहेर केलेलं लग्न तुम्हाला मान्यता मिळणार नाही. लग्न तुम्हाला गुरुद्वारामध्ये करावं लागतं. भलं रिसेप्शन तुम्ही बाहेर जाऊन करू शकाल. जन्मापासून मृत्यूपर्यंत तुमचे संस्कार विधी जर तुम्ही गुरुद्वारामध्येच केलं तर शिस्त जन्मापासून मृत्यूपर्यंत त्या समाजाला लागते आणि त्याचे सर्वच्या सर्व कार्यक्रम हे कुठे होतात, गुरुद्वारामध्ये होतात. ही शिस्त त्याला लागते आणि त्या सगळ्या गोष्टींना कायदेशीरत्व प्राप्त होतं. 1925च्या कायद्याने शिखांना त्यांची कायदेशीर आयडेंटिटी मिळवून दिलेली आहे, शिखांना त्यांची कायदेशीर ओळख मिळवून दिलेली आहे. त्यामुळे आपण म्हटलं ना की अमुक माणसाला जोडे पुसायला लावले, ते हे सेवा केली, त्यांना ही पनिशमेंट दिली. स्वतःच्या मनाने कुणीही पनिशमेंट नाही. त्या कायद्यामध्ये जे काही सांगितलं असेल त्या कायद्याप्रमाणे गुरुद्वार चालतात, कुठल्याही संघटनेप्रमाणे नाही किंवा कुठल्याही राजकीय दृष्टिकोनातून अनेक त्यांचे मतभेद असतील, परंतु गुरुद्वाराच्या दृष्टिकोनातून कुठेही मतभेद आपल्याला आढळले का? गुरुद्वारा हा कायद्याने चालतो, गुरुद्वारा हा कुठल्याही संघटनेने किंवा ग्रुपच्या माध्यमातून चालता. तीच गोष्ट चर्चची आहे. चर्चमध्ये तुम्ही जावा, सेम पद्धती आहे. चर्चमध्ये सगळे चर्चमध्येच विवाह ख्रिश्चन समाजाला कंपल्सरी करावा लागतो. चर्चच्या बाहेर केलेल्या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळते का? चर्चमध्ये विवाहाचं रजिस्ट्रेशन होतं. गुरुद्वारा आणि चर्चच्या माध्यमातून जे विवाह लावले जातील तिथल्या गुरूंच्या माध्यमातून किंवा चर्चनी जो व्यक्ती अपॉइंट केलाय त्याच्या माध्यमातून जे लावले जाईल ते जे सगळेच्या सगळे रजिस्ट्रेशन अधिकृतपणे काय होईल, सरकारकडे जाईल. आणि विवाहाचं रजिस्ट्रेशन असेल, जन्म मृत्यूचं रजिस्ट्रेशन असेल, विवाहाचं रजिस्ट्रेशन असेल, जे विविध जन्मापासून मृत्यूपर्यंतचे संस्कार केले असतील, हे तिथे झाल्यामुळे त्या समाजाच्या सर्व ऍक्टिव्हिटी एकत्रित कोणालाही समाजापासून फुटून जायला मिळत नाही. समाजाचं ऐक्य आपल्याला त्या ठिकाणी असल्यानं आढळून येतं. त्यामुळे ही जी प्रार्थना स्थळं आहेत, या प्रार्थना स्थळातून जे फायदे आहेत, या फायद्याचा आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की जगात कुठल्याही समाजाचं ऐक्य तुम्हाला साधायचं असेल तर त्या समाजाचं केंद्र असतं, ते त्या समाजाचं प्रार्थना स्थळ असतं आणि ते पवित्र असतं. जगामध्ये समाजापेक्षा सर्वश्रेष्ठ कोणी नाही, समाजाच्या ऐक्यापेक्षा सर्वश्रेष्ठ कोणी नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं की प्रथम धम्मक्रांती झाली पाहिजे आणि धम्मक्रांती, बाबासाहेब आंबेडकरांचा जो अनिहिलेशन ऑफ कास्ट आहे, या अनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये 24वा मुद्दा बघा. बाबासाहेब आंबेडकरांचे सिद्धांत सांगितलेला आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या 1936च्या जाती निर्मूलन भाषणाचं सगळेजण एन्करेजमेंट करतात, त्या सगळ्यांना तो एन्करेज आहे, छोटासाच ग्रंथ आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा मुद्दा सांगितला आहे की जगात प्रथम धर्मक्रांती झाली पाहिजे आणि धर्म आणि सामाजिक क्रांतीतून इतर ज्या तुमच्या क्रांत्या आहेत, त्या आर्थिक क्रांती असेल, राजकीय क्रांती, ह्या क्रांत्या त्याच्यातून आपोआप घडून येतात. पण प्रथम काय झाली पाहिजे, धर्मक्रांती झाली पाहिजे. कारण धर्मक्रांतीतूनच तुमच्या समाजाचं ऐक्य होऊ शकतं. धर्माच्या व्यतिरिक्त इतर कुठेही समाज एकत्र येऊ शकत नाही. त्यामुळे
बाबासाहेब आंबेडकरांचा हा सिद्धांत आहे की प्रथम धार्मिक आणि सामाजिक क्रांती झाली, प्रथम धार्मिक आणि सामाजिक क्रांती होऊ शकते ही फक्त आणि फक्त त्याच्या प्रार्थना स्थळावरच होऊ शकते, इतरत्र कुठे नाही. जगातला कुठलाही समाज हा सर्व आपले जोडे बाहेर ठेवून एकत्र फक्त त्याच्या प्रार्थना स्थळावर येतो. बौद्ध धर्मामध्ये सुद्धा सर्व महाराष्ट्रामध्ये, आम्ही महाराष्ट्रापुरतं म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण अनुयायी आहे. तो असेल सामाजिक, राजकीय किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात विस्कळीत, पण धार्मिक क्षेत्रात तो विस्कळीत असला नाही पाहिजे. आज तो धार्मिक क्षेत्रात विस्कळीत आहे कारण तो त्याच्या केंद्रावर नाही. केंद्रावर म्हणजे बुद्ध विहार केंद्रित समाज निर्माण झाला पाहिजे. बुद्ध विहारात संपूर्ण समाज एकत्र आला पाहिजे आणि बुद्ध विहारातून संपूर्ण समाजाचं नियंत्रण झालं पाहिजे. ते नियंत्रण करायचं असेल तर बुद्ध विहाराची नियमावली तयार झाली पाहिजे. आणि हे जे मी तुम्हाला सर्व सांगतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या योजनेच्या माध्यमातून सांगतोय, त्याचे पुस्तिका सुद्धा आपण प्रकाशित केलेले आहे. आज मी विषयांतर करू इच्छित नाही. इथं विषय आहे की जसं इतर धर्माच्या प्रार्थना स्थळासाठी कायदे असले आहेत तसंच आमच्याही धर्माच्या प्रार्थना स्थळासाठी कायदे असणं आवश्यक आहे. त्यामुळे आज जो विषय होता की विविध धर्माच्या प्रार्थना स्थळांचे कायदे आणि त्याचे महत्व, हा दिसायला छोटा होता, कदाचित तो संविधानाशी याचा संबंध काय असं पण लोकांना वाटू शकतं, पण या देशात प्रत्येक गोष्ट ही संविधानाशी संबंधितच असते. कारण संविधानाच्या विरोधात या देशात कुणाला सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक किंवा कुठल्याही ऍक्टिव्हिटी कायद्याच्या राज्यात कायद्याशिवाय करता येत नाही. आणि कायदा हा संविधानाशी सुसंगत आणि संविधानाने परमिटेड, विधिमंडळाने तरी कायदा करावा लागतो, नाहीतर संसदेने तरी कायदा करावा लागतो. मग त्या धार्मिक ऍक्टिव्हिटी असो, सामाजिक ऍक्टिव्हिटी, भारतामध्ये सर्व धर्मांच्या प्रार्थना स्थळासाठी शेकडो कायदे आहेत. त्यामुळे कायद्यानेच इथल्या धार्मिक सगळ्या ऍक्टिव्हिटी चालतात. त्यामुळे सगळ्या धर्मांच्या प्रार्थना स्थळासाठी कायदे असतील तर भारतामध्ये बौद्धांच्या प्रार्थना स्थळासाठी सुद्धा कायदा असला पाहिजे. हा थोडक्यात विषय मी तुमच्या समोर मांडला. तुम्ही शांततेने ऐकून घेतला. मला अनेक वेळा, माझी जवळजवळ 6वी वेळ आहे साहित्य संमेलनाला या ठिकाणी येण्याची, आपण सर्वांनी शांतचित्ताने ऐकून घेतलं आणि मला या विषयाचं प्रबोधन करण्यासाठी इथं कानेकर सरांनी आणि त्यांच्या विद्यार्थी संघाने बोलवलं, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद करतो, आभार मानतो. आपणा सर्वांना या ठिकाणी सप्रेम जय भीम, नमो उद्धाय करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.